आपल्या सर्वांना माहीतच आहे की गया ह्या तीर्थक्षेत्रावर त्रिपिंडी श्राद्धविधी केले जातात, त्याला खूप जास्त पुण्य प्राप्त होतं. परंतु ह्या तीर्थक्षेत्राला इतकं महात्म्य का आलेलं आहे यावर आधारित एक कथा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही कथा आहे भीमावर, महाभारतातल्या. भीमगया वेदीवर पिंडदान अर्पण केल्यानंतर त्यांनी वर्तुळात उपस्थित भीमाच्या गुडघ्याच्या चिन्हाचे दर्शन आणि पूजा देखील केली. पांडुपुत्र भीमाने आपल्या वडिलांच्या उद्धारासाठी ह्याच ठिकाणी पिंडदान केले होते असे सांगितले जाते. पितृपक्षादरम्यान लोक त्यांच्या पूर्वजांसाठी त्रिपक्षीय गया श्राद्ध करत आहेत. यात्रेकरूंनी पिंडदान आणि श्राद्ध कर्म हे भीमगया वेदी, श्री जनार्दन मंदिर, गोप्रचार वेदी आणि गदालोल वेदी येथे आपल्या पूर्वजांना ब्रह्मलोकाची प्राप्ती आणि मोक्ष प्राप्त करण्याच्या इच्छेने श्राद्धविधी केले. यानंतर या सर्व भाविकांनी भस्मकूट पर्वतावर असलेल्या देवी मंगलागौरी मंदिरात देवीची पूजा करून दर्शन घेतले. भीमाने पिंडदानानंतर खडकावर डाव्या गुडघ्याचे निशाण खड्ड्यात उमटले आहे. पिंड अर्पण करण्यात आले किंवा पिंडदान करत असताना भीम डावा गुडघा वाकवून बसला होता. या कारणास्तव खडकावर गुडघ्यासारखे निशाण आहे. आता ही जागा भीमगया वेदी म्हणून ओळखली जाते. भीमगया येथील पिंडदानानंतर पिंडदान्यांनी भस्मकूट पर्वतावर असलेल्या मंदिरात देवी मंगळागौरीला भेट दिली जाते आणि तिची पूजा केली जाते. पूर्वजांच्या मोक्षाच्या भस्मकूट टेकडीवर स्थित भीमगया वेदीवर पिंडदान अर्पण केल्यानंतर त्रिपक्षीय गया श्राद्ध करणाऱ्या लोकांचा समूह देवी मंगळागौरी मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या गोप्रचार वेदीवर पोहोचतो. येथेही पिंड अर्पण करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी प्रार्थना केली जाते. यात्रेकरूंनी काळजीपूर्वक गोप्रचार वेदीवर गायीच्या खुराने केलेल्या निशाणावर पिंड अर्पण केले जाते. भीमगया आणि गोप्रचार वेदीवर कमी जागा असल्यामुळे मंगळागौरी मंदिराच्या छतावर आणि आवारात बसून पिंडदान केले जाते. यानंतर यात्रेकरू पठण मंडप आणि धर्मशाळेसह जिथे जागा मिळेल तिथे बसून त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात. आता ही परंपरा पद्धत नक्की कशी आहे ती बघा. आज सोमवारी म्हणजेच पितृपक्षाच्या 14व्या दिवशी भाद्रपद कृष्ण पक्ष त्रयोदशी म्हणजेच त्रिपक्षी पिंडदान करणाऱ्या यात्रेकरूंची गर्दी फाल्गू नदीत जमणार आहे. फाल्गूमध्ये दुधासह तर्पण अर्पण करण्याची परंपरा आहे. सर्व भाविक प्रथम पंचामृत स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करतील. यानंतर दुधासह फाल्गूमध्ये तर्पण केले जाईल. सायंकाळी दीपदानाने पितृदिवाळी साजरी केली जाईल. 1 ऑक्टोबर रोजी म्हणजे भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी वैतरणी श्राद्ध तर्पण आणि गोदान. 2 ऑक्टोबरला भाद्रपद कृष्ण पक्ष अमावस्या तिथी म्हणजे अक्षयवट श्राद्ध, खीरपिंड, शय्यदान, सुफळ आणि पितृविसर्जन. आणि 3 ऑक्टोबरला अश्विन शुक्ल म्हणजे पक्ष प्रतिपदा तिथी गायत्री घाटावर दहीभात खाण्याची, आचार्यांना दक्षिणा आणि पितरांना निरोप देण्याची परंपरा असते. रामकृष्ण हरी.